आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। पंतप्रधान मोदींनी रोड शो सभा घेतल्या, तिथे जनतेचा महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळाला। त्यामुळे मोदींना धन्यवाद देणं माझं कर्तव्य, शरद पवारांचा खोचक टोला। महाविकास आघाडीचा उत्साह वाढेल असं त्यांना यश मिळालेलं आहे, पण अतिउत्साहाच्या भरात अपघात घडतात। मुनगंटीवारांचा महाविकास आघाडीवर निशाणा, डागडुजीसाठी संयुक्त पत्रकार परिषद असाही टोला। अजित पवार यांच्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली, हा त्यांना आलेला अनुभव असेल। ऑर्गनायझर नियतकालिकाने अजित पवार यांच्याविषयी मांडलेल्या मतावर शरद पवार यांचं उत्तर। मला सर्वच धर्मातील लोकांचं मतदान, उद्धव ठाकरेंना आता उद्धव मिया म्हणतात। नारायण राणेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। तर कोकणामध्ये आम्ही कुणाला शिरू देणार नाही, कोकणातून मी शिवसेना संपवली, पाय देऊन पुढे जाणाऱ्यांचा पायच बाजूला केला, नारायण राणे यांचं वक्तव्य। तर शिवसेनेला संपवणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, विनायक राऊतांचं विधान। तर 48,000 विजय मिळवणाऱ्यांनी हात स्वर्गाला लागले असं समजू नये, असं म्हणत लगावला राणेंना टोला। लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये दंगली घडवण्याचा फडणवीस आणि त्यांच्या पिल्लावळीचा प्लॅन होता। प्रणिती शिंदे यांचे गंभीर आरोप, तर आरोप निराधार। फडणवीस राज्याचे गृहमंत्री, ते असं काही करू शकत नाहीत। नारायण राणे यांनी फडणवीसांवरील आरोप फेटाळले। अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं चित्र, संजय शिरसाट यांची माहिती। आमच्याकडे आम्हीच मोठे, आमचा स्ट्राईक रेट मोठा, शिरसाट यांचा दावा। छोटा भाऊ मोठा भाऊ असे वाद महायुतीमध्ये टाळावेत, आपल्यामध्ये वाद होणार नाही त्याची काळजी घ्यावी, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य।